नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 26 एक्सरसाइज पहिला प्रश्न येथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला जॉइंट बार ग्राफमध्ये दाखवायची आहे। सब्जेक्ट्स आणि सब्जेक्ट्समधील किती मार्क्स आहेत ते येथे दिलेलं आहे। ही इन्फॉर्मेशन आपल्याला जॉइंट बार ग्राफमध्ये दाखवायची आहे। पहा, त्यासाठी आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट करून घेतलेले आहेत। मार्क्स आहेत त्यामुळे आपण वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मार्क्स याप्रमाणे स्केल घेतलेला आहे। 1 सेंटीमीटरमध्ये आपण 10 मार्क्स ॲडजस्ट केलेले आहेत। तर आता एक्स ॲक्सिसवर आपण सब्जेक्ट घेतलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर मार्क्स घेतलेले आहेत। पहा, मराठीसाठी 56 मार्क्स आहेत। पहा, मराठी त्यासाठी 56 आहेत। हे 50 आहेत आणि पुढे 6 लाईन्स म्हणजे 56। पहा, ही लाईन होणार आहे 50च्या नंतर 6 लाईन्स म्हणजे 56 होईल। तर आता आपल्याला पहा हा कॉलम काढायचा आहे। पहा, मी पेनाचा वापर करत आहे, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे। व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे। नंतर इंग्लिशसाठी 70 आहेत। पहा, इंग्लिश जॉइंट बार ग्राफ आहे म्हणजे प्रत्येक कॉलम हा एकमेकांना जॉइंट पाहिजे। इंग्लिशसाठी 70 मार्क्स आहेत। पहा, हे 70 म्हणजे हा 70चा कॉलम काढलेला आहे आपण। मॅथेमॅटिक्स 93 आहेत। पहा, मॅथेमॅटिक्स 93 हे 90 आहेत, पुढे 3 लाईन्स म्हणजे 93 होतील 2 आणि 3। पहा, जॉइंट बार ग्राफ आहे म्हणजे प्रत्येक कॉलम हा आपला एकमेकांना जॉइंट असला पाहिजे। नंतर सायन्ससाठी 81 मार्क्स आहेत। सायन्स पहा 80 आणि 80 नंतर एक लाईन आपण एक्स्ट्रा घेणार म्हणजे 81 होतील। पहा, छान दिसण्यासाठी तुम्ही प्रत्येक कॉलम डार्क पण करू शकता। पहा, जॉइंट बार ग्राफ असल्यामुळे प्रत्येक कॉलम हा आपला जॉइंट केलेला आहे। नेक्स्ट पहा, दुसरा प्रश्न पहा, दिलेल्या माहितीचा आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे आणि सब डिवायडेड बार ग्राफ पण काढायचा आहे। पहा, या माहितीचे आपल्याला 2 ग्राफ काढायचे आहेत, एक पर्सेंटेज बार ग्राफ आणि दुसरा सब डिवायडेड बार ग्राफ। सर्वप्रथम आपण सब डिवायडेड बार ग्राफ काढू आणि नंतर पर्सेंटेज बार ग्राफ काढू। पहा, आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे। स्कूल्स आहेत, 5 प्रकारच्या स्कूल्स आहेत आणि त्या स्कूलमध्ये बिझनेस करण्यामध्ये किती मुलाला इंटरेस्ट आहे हे दिलेलं आहे आणि सर्व्हिस करण्यामध्ये किती मुलाला इंटरेस्ट आहे ते पण दिलेलं आहे। पहा, आपण काय करणार, त्या स्कूलमध्ये किती विद्यार्थी आहेत त्यांची ॲडिशन करणार। ही ॲडिशन किती होईल, 80 होईल। ही ॲडिशन सब डिवायडेड बार ग्राफ करण्यासाठी आपल्याला ही ॲडिशन घ्यायची आहे, हे पण 80 होतील। ही ॲडिशन 90 होईल, ही ॲडिशन 80 होईल आणि ही ॲडिशन 100। पहा, सब डिवायडेड बार ग्राफसाठी आपल्याला ॲडिशन घ्यावी लागते। आपण ॲडिशन घेतलेली आहे, प्रत्येक स्कूल्सची ॲडिशन घेतलेली आहे आपण। हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत त्यामुळे आपण वाय ॲक्सिसवर स्टुडंट्स घेतलेले आहेत आणि एक्स ॲक्सिसवर स्कूल्स घेतलेले आहेत। 5 प्रकारच्या स्कूल्स आहेत, आपण 5 प्रकारच्या स्कूल्स घेतलेल्या आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट्स याप्रमाणे आपण स्केल घेतलेला आहे। पहा, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, सब डिवायडेड म्हणजे काय, म्हणजे एकाच कॉलममध्ये आपल्याला ही 2 प्रकारची इन्फॉर्मेशन आली पाहिजे। टोटल किती आहे, 80 आहेत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 80चा मोठा बार ग्राफ काढायचा आहे। पहा, 80 येथे येतील, 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून दिलेला आहे। 1 सेंटीमीटरचा आपण कॉलमची जाडी घेणार आहोत। जेवढी ॲडिशन आहे तेवढा आपल्याला प्रथम कॉलम करायचा आहे। 80 ॲडिशन आहे, 80चा आपण कॉलम केलेला आहे। पहा, मी पेनाचा वापर करतो, तुम्ही पेन्सिलचा वापर करा, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे। पहा, 80 पैकी 32 काय आहेत, बिझनेसमध्ये इंटरेस्ट असणारे मुलं आहेत। पहा, बिझनेससाठी आपल्याला काय करायचं आहे, डार्कने इंडिकेट करायचं आहे म्हणजे बिझनेसमध्ये किती जणांना इंटरेस्ट आहे ते आपल्याला डार्क कॉलमने इंडिकेट करायचं आहे। आणि सर्व्हिससाठी आपण असा फेंट म्हणजे सर्व्हिससाठी आपण ब्लँक कॉलम घेणार आहोत। पहा, आता 80 पैकी 32 पहा, हे 80 आहेत त्यापैकी 32 हे 30, 31 आणि 32 म्हणजे 2 लाईन्स येतील, बरोबर आहे। हे कोणते आहे, बिझनेस, बरोबर आहे। 32 बिझनेस आणि बिझनेससाठी डार्क आहे त्यामुळे आपण हा कॉलम डार्क करणार। पहा, टोटल 80 आहे
त्यामुळे आपण 80चा कॉलम केलेला आहे. त्यापैकी 32 आपण बिझनेससाठी घेतलेले आहेत विद्यार्थी, बरोबर आहे. बिझनेससाठी आपण डार्क कॉलम घेतलेला आहे 32, म्हणजे उरलेले किती आहेत, हे सर्व्हिसवाले आहेत, बरोबर आहे. म्हणजे ही दोन प्रकारची इन्फॉर्मेशन आपण एकाच कॉलममध्ये डिवाईड केलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे हा कोणता आहे, सब डिवायडेड बार ग्राफ. त्याप्रमाणे 80चा कॉलम घ्यायचा आपल्याला. पहा दुसरा कॉलम पण 80चा घ्यायचा आहे. पहा सेकंड नंबरची स्कूल, टोटल स्टुडंट्स आहेत 80 पैकी किती मुलांना इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये, 56. तर आता 56 पहा 50 आणि 5 आणि 56 म्हणजे एवढा कॉलम आपल्याला डार्क करायचा आहे, कारण बिझनेससाठी डार्क आहे, बरोबर आहे. पहा थर्ड स्कूल, टोटल स्टुडंट्स आहेत 90चा आपण कॉलम घेणार. पहा 90 पैकी 45 बिझनेससाठी आहेत, म्हणजे डार्क किती घ्यायचे आपल्याला, 45. पहा हे 40 आणि हे 45 हे आता डार्क करायचा कॉलम. उरलेले आपले सर्व्हिसवाले असतील, बरोबर आहे. ब्लँक कलरचा कॉलम म्हणजे काय आहे, सर्व्हिस, आणि डार्क कलरचा कॉलम म्हणजे काय आहे, बिझनेस. पहा फोर्थ नंबरची स्कूल, टोटल 80 आहेत. टोटल 80 म्हणजे हा कॉलम एवढ्या हाईटचा घेणार आपण 80पर्यंत. पैकी बिझनेसचे किती आहेत, 55 आहेत. पहा 50 आणि 5 म्हणजे उरलेले 25 हे आपले सर्व्हिसवाले आहेत. पहा एवढा कॉलम आपण डार्क करणार. पहा फिफ्थ नंबरची स्कूल, टोटल 100 आहेत. 100पर्यंत आपण ग्राफ घेणार आहोत. त्यापैकी 60 काय आहेत, बिझनेस आहेत. पहा 60 बिझनेस म्हणजे हा कॉलम आपल्याला पूर्ण डार्क करायचा आहे. पहा याप्रमाणे आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनचा सब डिवायडेड बार ग्राफ काढलेला आहे. आता आपण पर्सेंटेज बार ग्राफ काढू. आता आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. पहा या दिलेल्या इन्फॉर्मेशनचा पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही टोटल करून घ्यायची. पहा या स्कूलमध्ये एकूण किती स्टुडंट्स आहेत ही ॲडिशन करून घेऊ. 80 आहेत, ही ॲडिशन 80 आहे, ही ॲडिशन 90, ही ॲडिशन 80 आणि ही ॲडिशन 100. आपण ॲडिशन करून घेतली. आता पर्सेंटेज काढायचं आहे. पहा पर्सेंटेज, कारण पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आपल्याला. पहा 80 पैकी 32 तर 100 पैकी किती, याप्रमाणे आपल्याला बिझनेसचे स्टुडंट्स काढायचे आहेत. पहा त्यासाठी आपण काय करणार, पहा याप्रमाणेच आपल्याला टेबल करायचा आहे. स्कूल, नंतर हे बिझनेस, नंतर सर्व्हिस. फोर आणि 5. बिझनेसमध्ये किती विद्यार्थ्याला इंटरेस्ट आहे, 80 पैकी 32, बरोबर आहे. तर 100 पैकी किती ते आपल्याला काढायचं आहे. पहा 80 पैकी 32 बिझनेसमध्ये आहेत, तर 100 पैकी किती हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. आपण रफमध्ये करू. 32/80 × 100. पहा 0 कॅन्सल होईल. 8ने 32ला 4 होतील, 4 × 10 म्हणजे 40 होईल, बरोबर आहे. हे आन्सर येईल 40. म्हणजे 40% स्टुडंट्सला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. मग सर्व्हिसमध्ये किती असेल, 100 - 40 म्हणजे 60, बरोबर आहे. 100 - 40 म्हणजे उरलेले काय असतील, सर्व्हिसवाले विद्यार्थी असतील, 60%. त्याप्रमाणे 80 पैकी 56 आहे. पहा 80 पैकी 56 आहेत, तर 100 पैकी किती हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. पहा 56/80 × 100. 0 कॅन्सल. 8ने डिवाईड करू. 7 होतील, 7 × 10 म्हणजे 70 होतील, 70%, बरोबर आहे. सर्व्हिसवाले किती असतील, 100 - 70 म्हणजे 30%, बरोबर आहे. 90 पैकी 45 आहेत. पहा 90 पैकी 45 आहेत, तर 100 पैकी किती. पहा 45/90 × 100
0 0 कॅन्सल, 9ने डिवाइड करू, 5 5 × 10 50 50 बरोबर आहे. तर हे काय होतील 100 - 50 = 50%. 80 पैकी 55 आहेत, 80 पैकी 55 आहेत, तर 100 पैकी किती? हे आन्सर येईल 68.75. तर हे काय होतील 100 - 68.75. तर हे आन्सर मिळेल आपल्याला 31.25. 100 पैकी 60 आहेत म्हणजे हे किती होतील 60% होतील बरोबर आहे. 100 60 × 100 100 100 कॅन्सल म्हणजे 60%, म्हणजे हे काय होतील 100 - 60% = 40%. आता या इन्फॉर्मेशनचा आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. पर्सेंटेज आहे त्यामुळे आपण काय करणार, प्रत्येक कॉलमची हाईट किती घेणार 100. प्रत्येक कॉलम आपल्याला प्रत्येक स्कूलचा कॉलम आपल्याला 100पर्यंत घ्यायचा आहे. म्हणजे येथे एक कॉलम काढणार आपण 1 सेंटीमीटर सोडून, येथे एक कॉलम, येथे कॉलम, येथे आणि येथे. बिझनेससाठी आपण डार्क कॉलम घेणार आणि सर्व्हिससाठी फेंट कॉलम. सर्वप्रथम आपण कॉलमची हाईट काढून घेऊ. प्रत्येक कॉलमची हाईट किती घ्यायची 100 घ्यायची आपल्याला, कारण पर्सेंटेज बार ग्राफ आहे. आता बिझनेसचे किती आहेत 40%. 40% बिझनेससाठी आहे, म्हणजे हे आपण डार्क करणार. म्हणजे उरलेले 60% हे काय आहे सर्व्हिस आहेत. जो ब्लँक कॉलम आहे तो आपला सर्व्हिसचा आहे आणि डार्क कॉलम 40% बिझनेस आहे, तर 60% हे सर्व्हिसवाले आहेत. सेकंड स्कूल 70% बिझनेस आहे. सेकंड स्कूल 70% बिझनेस, म्हणजे हा एवढा कॉलम आपण डार्क करणार. 100 पैकी 70 बिझनेसचे आहेत आणि राहिलेले 30 हे आपले सर्व्हिसचे आहेत बरोबर आहे. नंतर 50% 50 येथे आहे, म्हणजे 50% बिझनेस आहे, 50% सर्व्हिस आहे. 68.75 आपल्याला 68 घ्यायचं आहे. 75 जवळपास 69पर्यंत घेऊ शकतो आपण बरोबर आहे. 68 येथे होतील, कारण येथे 70 आहेत, 68 येथे होतील, तर 68.75 म्हणजे 69च्या थोडं कमी. हा कॉलम आपण डार्क करणार. 60% येथे 60 हा कॉलम डार्क करणार आपण. याप्रमाणे दिलेल्या माहितीचा आपण पर्सेंटेज बार ग्राफ काढलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.